नमस्कार, मी देविता रांडगे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तो पूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मी चाटुगिरीचे राजकारण करत नाही अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांचे भागवत कराड यांना सडेतोड उत्तर. महानगरपालिकेचा सन 2024 ते 25 वर्षाचा 4,333 कोटी मूळ तर 1 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर. आता सविस्तर बातम्या. महानगरपालिकेचा सन 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी मनपा सभागृहात मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे यांनी प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे 4,333 कोटी मूळ अंदाजपत्रक तर 1 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला. बुधवारी 6 मार्च रोजी महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे व त्याचे सहकारी यांनी मूळ अर्थसंकल्प असलेली काळी सुटकेस घेऊन दुपारी 1 वाजता लेखा विभागातून निघून महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय सभागृहात आयोजित बैठकीत मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे सन 2024-2025 या वर्षाचा अंदाजपत्रक सादर केला. मनपा आयुक्त जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, मुख्य शहर अभियंता ए.बी. देशमुख, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी अर्थसंकल्पाची प्रत प्रकाशन करून नवीन बजेट सादर केला. यावेळी मनपा उपआयुक्त अर्पणा थेटे, नंदा गायकवाड, कार्यकारी अभियंता राजीव संधा, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता के.एम. फालक, उपअभियंता गायकवाड, एम.बी. काजी, अभियंता अमोल कुलकर्णी आदींसह सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लेखा विभागातील कर्मचारी अधिकारी हे अहोरात्र मेहनत घेऊन अंदाजपत्रक बनवण्याचे काम करत होते. या वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये पदाधिकारी, नागरिकांनी आणि मनपातील सर्व विभाग प्रमुखांकडून प्रस्ताव मागण्यात आले होते. त्याप्रमाणे युद्ध पातळीवर त्या कामाचा समावेश करण्यात येत होता. या सर्व प्रक्रियानंतर अवघ्या काही दिवसातच यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला. लेखा विभागातील काम बद्दल मनपा आयुक्त यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे स्वागत करत त्यांची प्रशंसा केली. यावेळी मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे, लेखा अधिकारी संजय कोलते, लेखा विभागातील अधिकारी संजय मेहर आदीसह लेखा विभागातील अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. आज 6 मार्च 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 2023-24च्या सुधारित व 24-25च्या अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त या नात्याने आज सादर केलेले आहे आणि त्यामध्ये 2024-25च्या अर्थसंकल्प यावर्षी जनतेचं बजेट म्हणून आपण या ठिकाणी सादर केलेले आहेत आणि प्रामुख्याने यामध्ये जनतेचा विचार आणि तसेच अभिरूप सभा आपण घेऊन जे सन्माननीय माजी नगरसेवक असतील आणि माजी महापौर असतील आणि माजी आयुक्त जे या शहरामध्ये जे करावायचं होतं आणि असे सर्व संकल्प घेऊन या ठिकाणी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने सिटी फर्स्ट हा संकल्प घेऊन आपण केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा योजना असेल, ड्रेनेज असेल, पाळीव प्राण्यांचा असेल, गार्डन असेल, म्युझियम असेल, स्पोर्ट्स असेल, सर्व समावेशक आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास 4,333 कोटीचं त्यामध्ये स्वउत्पन्न आणि तसेच राज्य शासनाचे केंद्र शासनाचं अनुदान गृहीत धरून आपण 4,333 कोटीचं, परंतु त्यामध्ये शिल्लकी बजेट आपण सादर केलेलं आहे आणि 2024-25 हा आर्थिक वर्ष या शहरासाठी फार महत्त्वाचे वर्ष असणार आहे. त्यामध्ये नवीन DP प्लॅन असेल, 100% ड्रेनेज मुक्त असेल आणि तसेच 100% प्रत्येक घराला नळ जळ कनेक्शन आपण देण्याचा असेल आणि त्यामध्ये 24/7 पाणी आपण देण्याचा संकल्प असेल. त्यामध्ये गार्डन्स, ग्राउंड्स, स्पोर्ट्स आणि दिव्यांग भवन असेल, असे विविध रीतीने नाविन्यपूर्ण असे प्रकल्प यावर्षी घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे जनतेने त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांची जे टॅक्स आहे ते वेळेवर आपण कर भरावा
वेळेवर भरणाऱ्यांना सप्ततारांकित कर धोरणही आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच पूर्ण भारत देशामध्ये एक अशा पद्धतीचा 7 स्टार स्मार्ट सिटीजन म्हणून आपण कॉन्सेप्ट केलेला आहे. त्यामध्ये पर्यावरणपूरक योजना राबवणाऱ्यांना सर्व मालमत्ताधारकांना 10% पर्यंत आपण मालमत्ता करामध्ये सूटही दिलेला आहे. आणि नवीन मालमत्ता तयार होणाऱ्यांच्या लोकांना करही आपण त्यामध्ये वाढ केलेली आहे. परंतु जुन्या जे काही घरं आहे त्यांना कुठलाही एकही रुपये आपण वाढवलेले नाही आहे. प्रत्येक वर्षी 10-15 हजार एवढं घर तयार होत असतं, तेवढ्या लोकांना नवीन टॅक्स रेट्स त्या लागू होतील. परंतु जुन्या लोकांना एकही रुपये आपण वाढ करण्यात आलेली नाही आहे. त्यामध्ये जवळपास 15 ते 20% नवीन कर्मचारी भरती करून महानगरपालिकेमध्ये एक फ्रेश रिक्रुटमेंट आपण केलेले आहेत. काही रिक्रुटमेंट बाकी आहे तेही आपण पूर्ण करणार आहे. आणि या सर्व बजेट सादर करत असताना आणि माझं हा पहिला बजेट आहे आणि हा पहिला बजेट जेवढा आपण अपेक्षित केलेले आहेत ते सर्व रूपांतरण करण्यासाठी आपण अहोरात्र आपण प्रयत्न करू, एवढंच मी या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो. त्यामध्ये आपण आधुनिक पद्धती वापर करणार आहे, टेक्नॉलॉजी वापर करणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये GIS बेसची मॅप्स आहेत, त्या मॅप्स वापर करून जे अजून कराचे नेटवर्कमध्ये आलेले नाही आहे ते स्वतःहून यावा, जेणेकरून आपले पेनल्टी लागणार नाही. जर स्वतःहून न येता जर आम्ही शोधून जर घेतलं ते आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर पेनल्टी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की जर आपले मालमत्ता या शहरामध्ये आहे, ओपन प्लॉट आहे, ते तुम्ही स्वतःहून कर लावून घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो. आणि ह्या बजेटमध्ये आपण विशेष करून नारी शक्तीचा आपण जास्त प्राधान्य दिलेलं आहे. त्यामध्ये महिला व बालकल्याणचं जेंडर बजेटिंग करत असताना आपण महिलांसाठी त्यांना सक्षमीकरण व्हावं, बचत गट आणि विविध योजना तरी आपण राबवतोच. परंतु यावर्षी पहिल्यांदा जे महानगरपालिकेच्या जागेवर आपण पेट्रोल पंप उभारून त्यामध्ये प्रामुख्याने पिंक पेट्रोल पंप महिला आणि त्यामध्ये प्रामुख्याने विधवा, एकटी सिंगल मदर, घटस्फोटित असे विविध जे महिला असतात त्यांच्या मार्फत हा पिंक पेट्रोल पंप चालू करण्यात येणार आहे. जवळपास 7 पेट्रोल पंप आपण विविध घटकांसाठी आपण ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग हा घटक सुद्धा आहे आणि त्यामध्ये महिलाही एक घटक आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या सभेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर लावलेल्या आरोपावर खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी ऐकलं त्यांचं भाषण, उघाड फेकेंगे अशा प्रकारची भाषा त्यांना शोभतं. अमित शहा जेव्हा असं बोलतो ना, कारण देशाचे गृहमंत्री आहे आणि एका गृहमंत्री माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येऊन असा धमकी भरा हे स्टेटमेंट देणं की उखाड फेकेंगे करके, म्हणजे हे त्यांना शोभतं नाही शोभतं माहीत नाही, पण त्यांनी बोललेलं आहे. मला फक्त त्यांना हे सांगायचे आहे की हे लोकशाही आहे, लोकशाही मार्गाने लोकांनी मला निवडून दिलेले आहे. तर त्यावेळीही हेच परिस्थिती होती जे आज तुम्ही लोकांना सांगत आहे. आणि कितीही करा तुम्ही, आज लोकांना सगळ्यांना कळालेलं आहे की भारतीय जनता पार्टी काय करत आहे. दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं की ज्या काळात तुम्ही माझा संबंध जे आहे ते निजामाशी जोडत आहे, माझं काही देणं घेणं नाही. निजाम होते एका काळात, ते गेले, मेले, संपले आता. आणि पण हे मला हे सांगायचं आहे की जे काम निजाम करत होते, देशाला कमजोर करण्याचं काम, देशाला तोडण्याचं आणि फोडण्याचं जे काम करत होते, ते दुर्दैवाने आज कोणता पक्ष ते काम करत आहे. अमित शहा साहेब, मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. मला सगळं माहीत आहे की आज सत्तेसाठी तुम्ही किती खालच्या लेवलवर गेलेली आहे तुमची पार्टी. जे भ्रष्ट लोक आहे ते तुमच्या रांगेत बसलेले होते, ज्यांच्या रेजिग्नेशनसाठी एका काळात तुम्ही लढत होते की आम्हाला याचं रेजिग्नेशन पाहिजे. आज तुम्ही कोणत्या परिस्थितीवर आलेले आहे. आणि तुम्ही काय म्हटलं की 45 सीट्स, 48 पैकी 45 सीट्स आपल्याला पाहिजे. तर 3 सीट कशाला सोडताय? तुम्हालाही माहीत आहे ना की 3 सीट पैकी माझी 1 सीट आहे म्हणून. म्हणजे आतापासूनच तुम्हाला हे माहीत आहे की आमच्या 48 सीट पैकी 48 येणार नाही, कारण ते जे 3 सीट्स तुम्ही सोडलेले आहे त्या 3 सीटमध्ये एक माझी सीट पण आहे. अमित शहा साहेब, घराणेशाहीच्या बाबतीतही मी ऐकत होतो की ज्या त्यांच्या स्टाईलमध्ये ते बोलत होते की
सोनिया गांधी को, राहुल गांधी को प्रधानमंत्री बनाने का है, ममता बनर्जी को उसके भतीजों को बनाना है, शरद पवार को, सुप्रिया सुले को बनाना है मुख्यमंत्री, तो घराणेशाही के बाद एकदा अमित शाह साहेब एकदा तुमच्या स्टेजवर जे बसलेले नेते होते ना त्यांच्या बाबतीत बोलू. मग त्यांची घराणेशाही आहे आणि तुमची काय आहे? एकाचं नाव घेऊ का मी? राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे मंत्री, त्याचा मुलगा तुमच्या मागे बसलेला होता, ते कोण? खासदार. दुसरा नाव सांगू तुम्हाला, रावसाहेब दानवे जे तुमच्या शेजारी बसले होते, ते कोण? खासदार, मंत्री देशातले. त्याच्या मागे कोण बसला होता? त्याचा पुत्र संतोष दानवे, कोण? आमदार. अशोक चव्हाण त्यांचे वडील कोण होते? हे कोण आहे? अशोक चव्हाण. मुंडे परिवार हे कोण आहे? हे कोण आहे तुम्ही सांगा ना मला. हे सगळं बघताना तुम्ही हे एकदा तरी आपल्या लाईनमध्ये बसलेले कोण कोण लोक आहे, कमीत कमी नेक्स्ट टाइम अमित शाह साहेब भाषण करताना तुमचे जे कार्यकर्ते असते ना त्यांना सांगा की हे जे घराणेशाहीतले जे लोक माझ्या शेजारी बसलेला आहे ना त्यांना उचला आणि खाली त्याला बसायला सांगा, कारण मी दुसऱ्यांवर बोट दाखवणार आहे. एकदा तुम्ही दुसऱ्यांवर बोट दाखवताना अमित शाह साहेब स्वतःवर आणि आपल्या स्वतःच्या पार्टीवरही एकदा लक्ष करून घ्या की तुमची पार्टी विथ अ डिफरन्स आज किती खालच्या लेवलवर गेलेली आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आणि असं समजू नका की तुम्ही बोलून इथून निघून जाईल करके. तुमच्या एक एक शब्दाचं उत्तर मी माझ्या सभा जेव्हा होईल तुमचं उत्तर देईल मी. भागवत कराड निवडून आले होते का? माझ्यात हिंमत होती इलेक्शन लढण्याची आणि जिंकण्याची. मागच्या दाराने चपला उचलून मी खासदार झालो नाही असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला. कराड साहेब निवडून आले होते का? अरे इम्तियाज जलील मध्ये हिंमत होती इलेक्शन लढण्याची आणि जिंकण्याची. असं मागच्या दाराने मी चपला उचलून खासदार झालं असं नाही आहे. शतरंज्या लावून कुर्स्या लावून मी खासदार नाही झालेला आहे. माझ्यामध्ये हिंमत होती, लोकांसमोर गेलं, मी लोकांना पटवून दिलं की मी 5 वर्ष आमदार होतो, आता मला तुमचा खासदार व्हायचं आहे. लोकांनी निवडून दिलं मला. मीही तसं केलं असतं कराड साहेब तुमच्यासारखा कुर्स्या उचलण्याचा, पण माझा स्वभाव तसा नाही आहे. निवडणूक में जाएंगे, लड़ेंगे, डट के लड़ेंगे, जीतना हारना जो भी है वो देखा जाएगा करके, लेकिन मैं चाटुगिरी की राजनीति नहीं करता हूँ. आता ही जागा भाजपला जाईल ही निश्चित झाली. अरे डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहे, भारतीय जनता पार्टीचे 2 नंबरचे नेते आहे, त्या सभेमध्ये डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना की नाही आम्ही दमदाटी करून एकनाथ शिंदे साहेबांना गप्प बसले की नाही तुम्ही गप्प बसा, आमची हे सीट आम्ही घेणार आहे करे. आजपर्यंत तुमचं काही फायनल झालं नाही आणि कमळावर आपण निवडणूक लढणार आहे. काय ती वेळ लागतं तुम्हाला? या सभेमध्ये डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना की हे भारतीय जनता पार्टी लढणार आणि आमचे कॅन्डिडेट हे आहे. तोत्या पोलिसांपासून कसे सावधान राहावे? सायबर गुन्ह्यांमध्ये लोकांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने शहर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस उपआयुक्त नवनीत कावत यांनी अधिक माहिती दिली. मागच्या 15 दिवस मध्ये एक वेगळ्या प्रकारचा क्राईम ट्रेंड आम्हाला दिसलेला आहे. त्या क्राईम ट्रेंड मध्ये तोतिया पोलीस म्हणून एक वृद्ध महिला किंवा अशिक्षित महिला किंवा जे वृद्ध लोक आहेत त्यांच्या समोर ते तोतिया पोलीस म्हणून ते समोर जातात आणि ते सांगतात की माई आम्ही पोलीस आहे, आम्ही सब इन्स्पेक्टर आहे, आम्ही कॉन्स्टेबल आहे, अमुक कॉन्स्टेबल आहे आणि तुमचे जे दागिने आहेत ते चोरी होऊ शकते, तुम्ही हे दागिने तुमच्याकडे जवळ ठेवा. आणि त्या दरम्यान ते फेक दागिने तुम्हाला देतात, खोटे दागिने तुम्हाला देतात आणि ओरिजिनल दागिने स्वतःकडून घेऊन जातात. आता हे दागिने घेणे देण्याच्या प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारची ते वापरतात, पण प्रत्येक प्रक्रियेमध्ये ते दाखवतात की ते पोलीस आहे आणि ते डिटेक्टिव्ह ब्रांचमध्ये काम करतात, जेणेकरून ते युनिफॉर्म मध्ये दिसणार नाही आणि तुम्हाला असं वाटणार की ते वाकई पोलीस आहे आणि समोर एक क्राईम घडलेला आहे आणि आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी आपण ते दागिने त्यांना देतात किंवा ते दागिने ते एक्सचेंज करून घेतात. त्याच्याबद्दल सगळे नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, नम्र सूचना आहे की पोलीस कधीही तुम्हाला तुमचे दागिन्याच्या बद्दल काही विचारणार नाही. हे जे तुम्हाला जे कोणी विचारतात ते पोलीस नाही, ते सगळे तोतिया पोलीस आहेत आणि तुमचे निदर्शनास आता आला तर तुम्ही लगेच डायल 112 वर कॉल करा. आमची टीम तिथे येऊन नेक्स्ट 5-6 मिनिटांमध्ये तिथे येऊन तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतील. पोलीस कधीही तुम्हाला असं वाटलं की तो पोलीस आहे की नाही, तुम्ही कधीही आमची ओळख तुम्ही विचारू शकता की तुमची रँक काय आहे, कोणत्या पोलीस स्टेशनला आहे, तुमच्या आयडी कार्डचा नंबर काय आहे.
जेणेकरून तुम्हाला पण खात्री असली पाहिजे की तो वाकई जेन्युइन पोलीसचा माणूस आहे की नाही. तुम्ही अपेक्षा करतो सगळे नागरिकांशी की हे सूचनाच्या नंतर सगळे नागरिक हा गुन्ह्यामध्ये बळी पडू नये. नेक्स्ट माझी जी सूचना आहे ते सायबर क्राईमच्या बद्दल आहे. आता हे जो आपला सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामध्ये भरपूर सायबर क्राईमचे ट्रेंड वाढलेले आहे. मी फक्त 2-3 महत्वाची सूचना सगळ्यांना सांगणार जेणेकरून तुम्ही सायबर क्राईम कडून स्वतःला वाचू शकते. सायबर क्राईम मध्ये मेन जे इम्पॉर्टंट आहे तुमचे बँक अकाउंटचा जो पैसा आहे ते आरोपीचे बँक अकाउंटमध्ये जातात आणि त्या जाण्याच्या मोडस ते तुम्हाला लिंक पाठवू शकते. तुमची ऍप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सांगू शकते. तुमचे जो OTP आलेला आहे टेक्स्ट मेसेज मध्ये ते तुम्हाला सांगायला ते सांगू शकते. तो हे जे 2-3 मोडस आहेत ते मी सगळ्यांना सांगून इच्छितो. फेक लिंक्स, तुमच्याकडे कोणताही प्रकारचा लिंक आला आणि तुम्हाला संशय वाटते की तो जेन्युइन आहे की नाही, कृपया करून ते लिंकवर तुम्ही क्लिक करू नका. लिंकवर क्लिक केले तो तुमच्या फोनमध्ये तुमच्या सिस्टममध्ये व्हायरस इन्स्टॉल होऊ शकतो आणि एकदा व्हायरस इन्स्टॉल झाला तर तुमची गोपनीय माहिती, तुमची पर्सनल माहिती आरोपीकडून जाऊ शकते. त्याच्यानंतर स्क्रीन शेअरिंग ऍप्स असते. समोरच्या व्यक्ती तुम्हाला हे सांगू शकतो की तुम्हाला साहेब कम्प्युटरचं ज्ञान नाही, मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, मी तुम्हाला सगळं शिकवू की कसा तुम्ही बँकच्या ट्रान्झॅक्शन करू शकते. तो कुठल्याही प्रकारच्या तुम्ही नवीन ऍप कोणाचे सांगण्यावरून इन्स्टॉल करू नका. नेक्स्ट आहे बँक ऑपरेटर. ते कोई बँक ऑपरेटर तुम्हाला कॉल करू शकता ऍज अ फेक बँक ऑपरेटर की तुमच्या KYC, तुमच्या बँक अकाउंट बंद होणार, तुमच्या क्रेडिट कार्ड बंद होणार, तुमच्या डेबिट कार्ड बंद होणार. हे सगळे लोक फेक असते. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट आला, बरोबर रास्ता काय आहे की तुम्ही बँकला जाऊन तिथे बँकला विचारले पाहिजे. फोनवरून तुम्हाला बँक कधीही तुमच्या KYC अपडेशनचे बारे में विचारणार नाही. नेक्स्ट आहे तुमचा UPI कोड, QR कोड. आता तुम्हाला कॉल येऊ शकते की साहेब तुम्ही 1 करोडची लॉटरी जिंकलेली आहे, तुम्ही 50 लाखाची लॉटरी जिंकलेली आहे, हा लिंकवर क्लिक करा, तुम्हाला लगेच पैसे भेटेल. अशा प्रकारचे मेसेजेस ती बळी तुम्ही पडू नये. हे सगळे प्रलोभन करण्यासाठी मेसेजेस आहे आणि तुम्ही एकदा लिंक क्लिक केले तर तुम्हाला वाटणार पण नाही आणि तुमच्या जो बँक अकाउंटचे जो पैसे आहेत ते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जाऊ शकते. शेवटी तुम्ही समजा सायबर क्राईमचे बळी तुम्ही पडले तर लगेच तुम्ही तुमचे कन्सर्न बँक आणि पोलिसला रिपोर्ट केले पाहिजे. काय तुम्हाला नाही बुजला तर डायल 112 करा आणि आमच्यापर्यंत पोहोचा. मी अपेक्षा करतो की हे सूचना नंतर बरेच लोक सायबर क्राईम कडून आणि तोत्या पोलीस वरून स्वतःला वाचू शकते. अजूनही काही घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा.
आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आले आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान N8 सिडको छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. जलसंधारण विभागाच्या परीक्षेत झालेल्या पेपर फुटीच्या निषेधार्थ आज वाल्मी नाका परिसरात विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करून परीक्षा रद्द करून ती नव्याने घेण्यात यावी अशी मागणी केली. यावर शासनाकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आल्या. 20 आणि 21 तारखेला WCDने ऑनलाईन एक्झाम घेतली आणि ऑनलाईन एक्झाम घेताना WCDने असा खोलसाडपणा केला की ही एक्झाम अधिकृत TCS सेंटरवर व्हायची होती. आम्हाकडून सगळ्याकडून 1,000 रुपये घेतले की TCS सेंटरवर आमची एक्झाम कंडक्ट केली जावा, योग्य सोय केली जावा. पण आम्हाला सगळ्याला नंतर MSCITचे जे अधिकृत जे आहेत ऑफिस वगैरे, तर तिथं आमचा पेपर घेण्यामध्ये आला. तिथं कोणत्याही प्रकारची सोय वगैरे नव्हती, काय नाही. त्याच्यामुळे त्यानंतर जो मुलगा पकडला गेलेला आहे त्याच्या हॉल तिकीटवर डायरेक्ट 95 प्रश्नाचे उत्तर सिरियल वाईज होते. आता 95 आमच्या समोर असा प्रश्न आहे, मुलं ज्या वेळेस एक्झाम देतात त्यावेळेस प्रत्येक मुलाला क्वेश्चन हे शफलिंग मध्ये येतात. म्हणजे कोणत्याही मुलाला एका क्रमाने प्रश्न नसतात. त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्नाचे उत्तर सुद्धा कोणत्याही क्रमाने नसतात. मग ह्या जो मुलगा आहे त्याला जे उत्तर भेटलेले आहेत त्याला तो क्रम कोणी दिला? म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी आहे याच्यामध्ये WCD चे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत क्लास 1 लेवलचे ते याच्यामध्ये सामील आहेत आणि ते सामील असण्याची खूप दाट शक्यता आहे. तर आम्ही आज आंदोलन करत आहोत जोपर्यंत डिपार्टमेंट ही परीक्षा कॅन्सल करत नाही आणि ही कॅन्सल करून पुन्हा रिशेड्यूल नवीन TCS अधिकृत जे सेंटर आहेत तिथं नवीन रिशेड्यूल करत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत. आणि हवं तर जर डिपार्टमेंटला जर आमचा बळीच जर घ्यायचा असेल तर आमची मागणी जर नाही कंप्लीट जर झाली तर आम्ही आमरण उपोषणाची घोषणा करणार आहोत. 20 आणि 21 तारखेला विभागाची जी परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये अमरावतीच्या एका सेंटरवर पेपर फुटला असं शेवटच्या मिनिटाला, जेव्हा पेपर संपले त्या शेवटच्या मिनिटाला एक हे आला की त्या झेरॉक्स हॉल तिकीटची त्याच्यावरती ABCD असं टाईप केलेलं आणि त्यामुळे मुलांनी तिथं गोंधळ घातला. आज तीच मुलं किंवा महाराष्ट्रातली इतर राज्यातली 200-300 मुलं निवेदन घेऊन आली होती भेटण्यासाठी परीक्षा रद्द करा म्हणून. परंतु हा शासनाचा निर्णय आहे, तो आमच्या हातात नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या प्रकरणाची
चौकशी पोलीस करतायत, त्यांचा रिझल्ट जोपर्यंत येणार नाही किंवा रिपोर्ट जोपर्यंत सबमिट होणार नाही तोपर्यंत शासन कुठली पुढची कारवाई करणार नाही. रिपोर्ट आल्यानंतर मग शासन परीक्षा रद्द करायची का दुसरी परीक्षा घ्यायची काय करायची याच्यावरती शासन निश्चितपणे विचार करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात सायबर आणि डिजिटल सुरक्षेवर कार्यशाळा घेण्यात आली. यात सायबर आणि डिजिटल सुरक्षेसंबंधी जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मेटा संस्थेच्या सहयोगाने बुधवार रोजी सकाळी ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, फातेमा शेख सभागृहात येथे मिशन ई सुरक्षा अंतर्गत सायबर आणि डिजिटल सुरक्षा यासंबंधी जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानवीय विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक संजय साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर मेटा संस्थेच्या अश्विनी देसाई यांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा संबंधी जनजागृतीपर विषयावर मार्गदर्शन केले. सायबर आणि डिजिटल सुरक्षेविषयीच्या कार्यशाळेला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदर कार्यशाळेचे आयोजन ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्राध्यापक नंदिता पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालक प्राध्यापक निर्मला जाधव यांच्या वतीने करण्यात आले. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी घृष्णेश्वर मंदिर आणि भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. यावेळी भद्रा मारुती देवस्थान वतीने सोनल शहा यांचा सत्कार करण्यात आला. देशाचे संरक्षण मंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी वेरूळ येथील 12व्या ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेतले आणि भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. श्री घृष्णेश्वर देवस्थानच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी सोनल, अमित शहा यांच्यासोबत केंद्रीय अर्थमंत्री यांची पत्नी डॉक्टर अंजली भागवत कराड, संपदा उन्नेश पाटील यांचेही देवस्थान वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष सुनील जोशी, कार्यकारी विश्वस्त योगेश विटखेडे, चंद्रशेखर शेवाळे, डॉक्टर महेश अग्निहोत्री, देवस्थानचे व्यवस्थापक संजय जोशी, गणेश बाबरेकर यांची उपस्थिती होती. या दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेत उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आले होते. चितेगाव बेडकीन परिसरातील वेअरहाऊस गोडाऊनची भिंत फोडून प्लास्टिक दाना, कच्चा मालाची चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने शिताफीने जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक 4च्या रात्री चितेगाव येथील वेअरहाऊस गोडाऊनची भिंत कोणीतरी फोडून त्यातील 179 प्लास्टिकच्या दाण्याच्या कच्च्या मालाच्या बॅग असा एकूण 1,50,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने MIDC वाळूज हद्दीत कमळापूर परिसरात सापळा लावून शिताफीने चौघांना जेरबंद केले आहे. आरोपीमध्ये गणेश चांडू निर्मळ, वय 32 वर्ष, राहणार न्यू हनुमान नगर, कमळापूर, तालुका गंगापूर, आकाश पांडुरंग सोनवणे, वय 23 वर्ष, राहणार पवन नगर, रांजणगाव, शेणपुंजी, तालुका गंगापूर, आनंद भगवान वाघमारे, वय 27 वर्ष, राहणार न्यू हनुमान नगर, कमळापूर, वाळूज, ज्ञानेश्वर बाबूराव गव्हाणे, वय 43 वर्ष, राहणार मोहननगर, रांजणगाव, शेणपुंजी, तालुका गंगापूर यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपितांकडून गुन्ह्याची कच्चा माल व गुन्ह्यात वापरलेले आयशर वाहन व मोबाईल असे एकूण 11,76,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस ठाणे बिडकीने हे करत आहेत. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग धुलत, दीपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, योगेश तरमाळे, संजय तांदळे यांनी केली. तोपूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मी चाटुगिरीचे राजकारण करत नाही अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांचे भागवत कराड यांना सडेतोड उत्तर. महानगरपालिकेचा सन 2024 ते 25 वर्षाचा 4,333 कोटी मूळ तर 1 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.